महत्वाची सूचना. सदर व्हिडिओतील माहिती म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रारूप यादीनुसार देत आहोत. यात काही अंशी चुका असू शकतात, तरी कृपया आपण अंतिम प्रारूप यादीचे अवलोकन करावे. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वी म्हणजे मार्च 2026 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 2640 घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती आणि त्याची जी काही प्रोसेस आहे ऑनलाईन अर्ज करण्याची ती नुकतीच 29 मे 2026 रोजी संपलेली आहे. आणि त्यानंतर सर्वजण आता लॉटरीची वाट बघतात की नेमका याची लॉटरी कधी लागणार आहे. पण अजून तरी म्हाडाच्या मुंबई लॉटरीची जे काही सोडतीची तारीख आहे ती अजून ठरलेली नाही. पण आपण मागील काही भागातून नेमकं याच सोडतीमध्ये काही ठिकाणी घरांच्या संख्येच्या मानाने अर्ज हे कमी आलेले आहेत आणि अशा ठिकाणी बरेच अर्जदार हे सोडतीपूर्वीच विजेते ठरणार आहेत. म्हणून आजच्या या भागामध्ये आपण मित्रांनो जे काही म्हाडाची 3 नंबरची जी काही योजना आहे, ज्या योजनेचं नाव आहे मित्रांनो विकास नियंत्रण नियमावली 33/7 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकाचा तपशील, या योजनेमध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गात किती अर्ज आलेले आहेत आणि गोरेगावला गिरगावला कोण विजेते ठरणार आहेत किंवा वडाळ्याला कोण विजेते ठरणार आहेत, परीला कोणाकोणाला घरी लागणार आहेत, हे आज आपण सविस्तरित जाणून घेणार आहोत. कारण म्हाडापूर्वी किंवा सोडतीपूर्वी म्हाडाचे विजेते हा जो काही आपण भाग बनवतो त्या प्रत्येक भागात आपण अशी माहिती देत असतो की काही ठिकाणी घरांच्या मानाने अर्ज कमी आलेले आहेत आणि हे फक्त काही प्रवर्गामध्येच घडतं मित्रांनो, सगळ्या प्रवर्गामध्ये घडत नाही. म्हणून आज आपण याच नेमका स्कीम कोड वाईज आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये स्कीम कोड क्रमांक 557, 558, 559, 560, 561, 562, 563, 564, 565, 566, 567 आणि 568 या संकेत क्रमांकाची माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही ठिकाणांचा विचार केला तर ठिकाणं तुम्ही पाहून घ्या. गिरगाव आहे, गिरगाव, वडाळा, माझगाव, लोअर परेल, काळबादेवी, परेल आणि प्रभादेवी इत्यादी ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत. आता स्कीम कोड क्रमांकानुसार जे काही सिरियल नंबर दिलाय स्कीम कोड क्रमांकाचा त्यानुसार आपण आता माहिती पाहूया की नेमका कोणत्या प्रवर्गात किती अर्ज झालेले आहेत आणि नेमका कोणत्या प्रवर्गामध्ये कोण हे लॉटरी पूर्वीच विजेते ठरणार आहेत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिला संकेत क्रमांक आहे 557 पठ्ठे बापूराव मार्ग गिरगाव. या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत 103 आणि 103 घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत 1691 आणि एका घरासाठी जर सरासरी पाहिली तर एका घरासाठी प्राप्त अर्ज आहेत 16.61, म्हणजे एका घरामागे 16.61 अर्जदार हे या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो आपण प्रवर्गनिहाय आपण सरासरी पाहणार आहोत, प्रवर्गनिहाय आपण सगळी माहिती पाहणार आहोत. तर पहिला जो काही प्रवर्ग आहे या लॉटरीच्या जाहिरातीप्रमाणे तर तो आहे मित्रांनो SC अर्थातच अनुसूचित जाती प्रवर्ग. यासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत 11 घरांसाठी 215 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच एका घरामागे किती अर्ज आहेत तर 20 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यानंतरचा प्रवर्ग आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल की एसटी प्रवर्ग अर्थातच अनुसूचित जमाती. यासाठी एकूण 5 घरे उपलब्ध आहेत आणि 5 घरांसाठी 119 अर्ज आलेले आहेत. अर्थातच एका घरामागे 24 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. यानंतर NT प्रवर्गासाठी 2 घरे आहेत मित्रांनो, 2 घरांसाठी 55 अर्ज दाखल झाले आहेत आणि जर सरासरी पाहिली तर एका घरामागे 28 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत NT प्रवर्गामध्ये. यानंतरचा प्रवर्ग आहे DT प्रवर्ग. DT प्रवर्गासाठी 3 घरांसाठी 24 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच एका घरासाठी 8 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. यानंतर आहे मित्रांनो प्रवर्ग जनरलिस्ट अर्थातच पत्रकार. 3 घरांसाठी 5 अर्ज प्राप्त आहेत. अर्थातच सरासरी पाहिली तर 1.6 ही सरासरी या ठिकाणी दिसून येते. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो फ्रीडम फायटर. आता फ्रीडम फायटर या प्रवर्गासाठी 2 घरांसाठी 2च अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच या ठिकाणी ही दोनही अर्जदार हे विजेते ठरणार आहेत. लक्षात घ्या, याची अधिकृत घोषणा ही म्हाडाच्या लॉटरीच्या दिवशीच केली जाणार आहे आणि म्हणून आम्ही फक्त ही माहिती देतो मित्रांनो. तर या ठिकाणी भाग्यवंत विजेते ठरणार आहेत स्वाती जाधव आणि अनंत कदम यांना फ्रीडम फायटर प्रवर्गातून घरे लागणार आहेत. अर्थातच ते भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. यानंतर पुढचा प्रवर्ग आहे फिजिकली हँडिकॅप अर्थातच अंध व अपंग व्यक्ती. उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 3 घरांसाठी 49 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच एका घराची 16.33
अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. आता यानंतर सुद्धा आपल्याला भाग्यवंत विजेते मिळणार आहेत. प्रवर्ग मित्रांनो, डिफेन्स फॅमिली अर्थातच संरक्षण दलातील व्यक्ती उपलब्ध घरे आहेत. दोन घरांसाठी 2च अर्ज दाखल झालेले आहेत. आणि या ठिकाणी जे भाग्यवंत विजेते आहेत मित्रांनो, ते आहेत गुलाब ठाकरे आणि रुपाली बच्चाव. या दोघांना या ठिकाणी घरे लागणार आहेत. म्हणजे गिरगाव या ठिकाणी चांगल्या लोकेशनला नक्कीच घरे मिळणार आहेत. त्यांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून लॉटरी दिवशी याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कृपया याची नोंद घ्या मित्रांनो. पुढचा जो काही प्रवर्ग आहे तो प्रवर्ग आहे पार्टी या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन यासाठी 5 घरांसाठी 8 अर्ज दाखल झालेले आहेत. आणि जर सरासरी पाहिली तर 1.6 एवढे अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. यानंतर जो काही प्रवर्ग आहे तो आहे MLA MP आमदार खासदार कोट्यासाठी 2 घरांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. ही दोनही घरे रिक्त राहणार आहेत. शिवाय म्हाडा एम्प्लॉईज या प्रवर्गासाठी सुद्धा 2 घरांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. ही घरे सुद्धा रिक्त राहणार आहेत. यानंतर स्टेट गव्हर्नमेंट अर्थातच राज्य शासकीय कर्मचारी यासाठी 5 घरांसाठी 46 अर्ज दाखल झालेले आहेत. आणि जर सरासरी पाहिली तर एका घरासाठी 9.2 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. पुढचा प्रवर्ग तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट अर्थातच केंद्र शासनाचे कर्मचारी या ठिकाणी 2 घरांसाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे. अर्थातच या ठिकाणी सुद्धा जे कोणी अर्जदार आहेत ते भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. आणि त्यांचं नाव आहे मित्रांनो सीताराम कौडल. यांना या ठिकाणी घर लागणार आहे, ते विजेते ठरणार आहेत. त्यांचं सुद्धा आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. यानंतरचा जो काही प्रवर्ग आहे मित्रांनो, तुम्हाला पहा या ठिकाणी आर्टिस्ट कोट्यासाठी कलाकार कोट्यासाठी 2 घरांसाठी 22 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच एका घरासाठी 11 अर्ज दाखल झालेले आहेत. आणि यानंतरचा अंतिम प्रवर्ग आहे मित्रांनो जनरल पब्लिक अर्थातच सर्वसाधारण जनता म्हणजे खुला प्रवर्ग. एकूण उपलब्ध घरे आहेत 54 घरांसाठी 1143 अर्ज प्राप्त झालेले आहेत. जर सरासरी पाहिली तर 21.16 अर्जदार हे या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत एका घरासाठी. यानंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो 558 आनंद हाईट्स वडाळा. या ठिकाणी आपण डिटेल पाहूया. तर या ठिकाणी पहिला प्रवर्ग आहे मित्रांनो SC अर्थातच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 5 घरांसाठी 5च अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच जे कोणी 5 अर्जदार आहेत ते भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. नावे आहेत मित्रांनो संघर्ष मोहाडे, सुरेश बनसोडे, प्रियंका सावर्डेकर, चिन्मय दायाळकर, दिनेश सोनटक्के हे सगळे अर्जदार या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. याची अधिकृत घोषणा लवकरच म्हाडा करून केली जाणार आहेत. सर्वांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. यानंतर मित्रांनो ST प्रवर्ग अनुसूचित जमाती 3 घरांसाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे 558 आनंद हाईट्स वडाळा या ठिकाणी. तर एक जो कोणी अर्जदार आहेत ते आहेत मित्रांनो तुषार अहिरे. हे या ठिकाणी भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. त्यांचं सुद्धा आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. यानंतर आहे NT प्रवर्ग. NT प्रवर्गासाठी एका घरासाठी 2 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच 2 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. यानंतर DT प्रवर्गासाठी एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही, म्हणून हे घर रिक्त राहणार आहे. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो जर्नलिस्ट अर्थातच पत्रकारांसाठी एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे. आणि ते भाग्यवंत विजेते आहेत मित्रांनो प्रफुल्ल नेवे हे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. त्यांना घर लागणार आहे. त्यांचंही अभिनंदन. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो फ्रीडम फायटर. या ठिकाणी 2 घरांसाठी 9 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच 4.5 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो फिजिकली हँडिकॅप अर्थातच अंध व अपंग व्यक्ती. या ठिकाणी एका घरासाठी 3 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच सरासरी पाहिली तर 1.5 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो डिफेन्स फॅमिली अर्थातच संरक्षण दलातील कर्मचारी किंवा कुटुंब. एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. अर्थातच या ठिकाणी ही घरे रिक्त राहणार आहेत. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन. यासाठी 2 घरांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. ही घरे सुद्धा रिक्त राहणार आहेत. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो MLA MP MLC अर्थातच लोकप्रतिनिधी. या ठिकाणी एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. अर्थातच एक घर हे रिक्त राहणार आहे. शिवाय पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो म्हाडा एम्प्लॉईज म्हाडा कर्मचारी. या ठिकाणी एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. यानंतर स्टेट गव्हर्नमेंट अर्थात राज्य शासकीय कर्मचारी एकूण 2 घरांसाठी 5 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच 2.5 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत.
पुढचा प्रोग्राम मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट अर्थातच केंद्र शासकीय कर्मचारी, एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही, म्हणून इथे ही घरे सुद्धा रिक्त राहणार आहेत. पुढचा प्रोग्राम मित्रांनो, आर्टिस्ट अर्थात कलाकार, कलाकार कोट्यासाठी एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत, म्हणून एका घरासाठी 2च अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 558 मधील शेवटचा प्रवर्ग आहे जनरल पब्लिक अर्थात खुला प्रवर्ग किंवा सर्वसाधारण जनता. या ठिकाणी एकूण 26 घरांसाठी 100 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच एका घरामागे 3.84 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. यानंतरचा जे काही संकेत क्रमांक आहे ते आहे 559 AM रेसिडेन्सी माझगाव. आता AM रेसिडेन्सी माझगाव या ठिकाणी एकूण जर घरे पाहिली मित्रांनो, तर घरांची एकूण संख्या होती 14 आणि 14 घरासाठी एकूण 107 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच एका घरासाठी एकंदरीत 53.5 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता आपण प्रवर्ग निकाय माहिती पाहूया. या ठिकाणी पहिला प्रवर्ग आहे SC अर्थातच अनुसूचित जाती. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 घरांसाठी 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच एका घरासाठी 4 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. पुढचा जो काही प्रवर्ग आहे तो आहे ST अर्थातच अनुसूचित जमाती. यासाठी एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रवर्ग मित्रांनो डिफेन्स फॅमिली. एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. यानंतर स्टेट गव्हर्नमेंट अर्थातच राज्य शासकीय कर्मचारी. या ठिकाणी एका घरासाठी 3 अर्ज प्राप्त झालेले आहेत, म्हणजे सरासरी सुद्धा एका घरासाठी 3च अर्ज प्राप्त आहेत. पुढचा प्रवर्ग आहे आर्टिस्ट अर्थात कलाकार. कलाकार कोट्यासाठी एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता संकेत 559 मधील शेवटचा प्रवर्ग आहे जनरल पब्लिक. यासाठी 8 घरांसाठी 92 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थात जर तुम्ही सरासरी पाहिली तर या ठिकाणी 11.5 अशी सरासरी दिसून येते. यानंतरचा संकेत क्रमांक आहे 560 संगवी हाइट्स वडाळा. या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 4 घरांसाठी 50 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच एका घरासाठी 12.5 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर या ठिकाणी पहा, पहिला आहे SC प्रवर्ग. SC प्रवर्गासाठी एका घरासाठी 5 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर अजून एका विजेत्यांशी आपली भेट होणार आहे. प्रवर्ग मित्रांनो ST प्रवर्ग. या ठिकाणी एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि ते भाग्यवंत अर्जदार आहेत किंवा विजेते असणार आहेत संकेत उईके. यांना 560 संगवी हाइट्स वडाळा या ठिकाणी घर लागणार आहे. ते या ठिकाणी भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. त्यांचं आरके प्रॉपर्टीज कडून खूप खूप अभिनंदन. आता या ठिकाणी फक्त 2 ते 3 प्रवर्गासाठीच घरे उपलब्ध असल्यामुळे इतर प्रवर्गाची माहिती आपण देऊ शकत नाही. तर या ठिकाणचा शेवटचा प्रवर्ग मित्रांनो जनरल पब्लिक. जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एका घरासाठी 12 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता पुढचा जे काही संकेत क्रमांक आहे तो आहे 561 आनंद हाइट्स वडाळा. या ठिकाणी मित्रांनो SC प्रवर्गासाठी एका घरासाठी 3 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रवर्ग आहे आर्टिस्ट. आर्टिस्ट कोट्यासाठी एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि या ठिकाणी जे कोणी अर्जदार आहेत ते आहेत किरण सोनवणे, जे या ठिकाणी भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. त्यांचं सुद्धा आरके प्रॉपर्टी न्यूज कडून अभिनंदन. याची अधिकृत घोषणा लवकरच म्हाडाकडून केली जाणार आहे. यानंतर जनरल पब्लिक यासाठी 3 घरांसाठी 6 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्थातच सरासरी पाहिली तर एका घरासाठी 2 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. यानंतरचा संकेत क्रमांक आहे 563 मोनेको माहीम लोअर परेल विभाग. माहीमची घरे आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही प्रवर्गाने माहिती पाहिली तर ST प्रवर्गासाठी एकच घर उपलब्ध आहे आणि ते एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि भाग्यवंत विजेते आहेत राकेश वसावे. यांना माहीम या ठिकाणी आता लोअर परेल विभागातील माहीम या ठिकाणी घर लागणार आहे, ते विजेते ठरणार आहेत. त्यांचं सुद्धा आरके प्रॉपर्टी न्यूज कडून अभिनंदन. यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट अर्थातच केंद्र शासकीय कर्मचारी. यासाठी एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. आणि माहिमीतील अखेरचा प्रवर्ग आहे मित्रांनो जनरल पब्लिक. जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 2 घरांसाठी 55 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच एका घरासाठी 27.5 एवढे अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. यानंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो 564 बे व्ह्यू काळबादेवी. या ठिकाणी घर आहेत. एक्स सर्व्हिसमॅन प्रवर्गासाठी एकच घर आहे मित्रांनो. त्या एका घरासाठी 14 अर्ज प्राप्त झालेले आहेत. हे एकमेव घर आहे जे 564 या संकेतकामध्ये उपलब्ध आहे.
यानंतर पुढचा संकेत क्रमांक आहे 565 मातोश्री प्राईड परेल. या ठिकाणी मित्रांनो जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आहे आणि या एका घरासाठी 65 अर्ज दाखल झालेले आहेत. आता जी काय मी माहिती देतो मित्रांनो, जो काही डेटा देतोय तो मी मॅन्युअली फेच केलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये थोडाफार 1-2 नंबरचा नक्कीच फरक येऊ शकतो जर हे प्रॉपरली टॅली केलं तर, किंवा आमच्या टीमने हे सगळे आकडे एकदम व्यवस्थित काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. नंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 566 खेड गल्ली प्रभादेवी या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एकूण एक घर उपलब्ध आहे. एका घरासाठी 10 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर पुढचा संकेत क्रमांक आहे 567 रिषभ प्लॅटिना लोअर परेल. आता लोअर परेल या ठिकाणी जर आपण डिटेल पाहिले तर या ठिकाणी पहिला आहे मित्रांनो जे काही प्रवर्ग येतो आहे एससी प्रवर्गासाठी एका घरासाठी 4 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतरचा प्रवर्ग आहे मित्रांनो आर्टिस्ट अर्थात कलाकार कोटीसाठी एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि ते भाग्यवंत अर्जदार किंवा भाग्यवंत संभाव्य विजेते आहेत मित्रांनो राहिल खान यांना या ठिकाणी घर मिळणार आहे. त्यांना लोअर परेल या ठिकाणी ते विजेते ठरणार आहेत. त्यांचं सुद्धा आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. यानंतर आहे मित्रांनो जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एका घरासाठी 62 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि आता मित्रांनो विकास नियंत्रण नियमावली 33/7 मधील अखेरचा संकेत क्रमांक आहे 568 द मारिनो प्रभादेवी या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 2 घरे उपलब्ध आहेत आणि या 2 घरांसाठी 19 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि जर सरासरी पाहिली तर एका घरासाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत 9.5. म्हणजे एकंदरीत जवळजवळ सगळ्या ठिकाणी स्पर्धा दिसते. फक्त काही ठिकाणी मित्रांनो विजेते किंवा अर्जदार ही लॉटरी पूर्वीच विजेते ठरणार आहेत. पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं किंवा संभाव्य विजेत्यांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. याची अधिक घोषणा लवकरच केली जाईल. लॉटरीची तारीख अजूनही फायनल झालेली नाही. अनेक जण विचारणा करत आहेत. आम्ही सुद्धा म्हाडातून सातत्यानं प्रयत्न करतो मित्रांनो, परंतु लवकरच याची तारीख जाहीर करू असं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद. म्हाडा सिडकोची लॉटरी किंवा घर खरेदीबाबत मार्गदर्शन हवे? तुमच्या प्रश्नांची उत्तरे अगदी माफक दरात खालील ईमेलवर हाय, क्वेरी आणि मोबाईल नंबर पाठवा. आमची टीम तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्ही विचारलेल्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जाईल. ईमेल आय डी आहे rkpropertynews@gmail.com.